मानतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिले. आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे पॅनल लढलेलो होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने या मार्केट कमिटीमध्ये सत्ता स्थापन केलेली होती. देवकरप्पांचे आशीर्वाद, दोन्ही मंत्र्यांचा कृपा आशीर्वाद आणि प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचा आशीर्वाद, या आशीर्वादाने हे सर्व शक्य करू शकलं. मी सुरेश दादांचं या विशेष आठवण करतो की आज दादांचा कार्यकर्ता या बाजार समितीचा सभापती झालेला आहे. म्हणून मला विशेष आनंद आहे की ज्या दादांनी 40 वर्ष या मार्केट कमिटीला वर एक अशी सत्ता दादांची होती, त्याच शेवटच्या काळामध्ये मी त्यांचा एक म्हणजे कट्टर समर्थकच आहे आणि आज त्या रूपाने मला सभापतीपदाचा मान मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आमचे नितीन गौलट असतील, अश्विन सोनवणे असतील, या सर्वांचं मला खूप सहकार्य मिळालं. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. हो, मार्केट कमिटीसाठी नेमके काय निर्णय आता पुढील काळात आपल्या माध्यमातून घेण्यात येणार आहे? आता वसुलीवरती आम्ही खास करून भर देणार आहे. वसुली असेल, कर्मचाऱ्यांची च्या संदर्भातले प्रश्न असतील आणि काही प्रोजेक्ट जे बाकी आहे त्यांना पूर्णत्व देण्यास मी प्रयत्न करेन. सर्व विचार विनिमय करून 15 जणांचा सपोर्ट आहे ना. 18 एक तुमच्यासोबत होतं, तुमच्या चर्चा झाली नव्हती का तुमच्या वेळ मिळाला नाही. ते बाहेरचा असा आमची बोलताना की माझा विश्वास केला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं 14 जण सोबत होते, अचानक 2 अर्ज येण्याचं कारण काय असेल? प्रोसेस असते, ती प्रोसेस फॉलो केली जाते आणि काही डमी अर्ज भरले जातात. ते डमी अर्ज भरलेले होते. नेमकं देवकरप्पांनी कोणाचं नाव सभापतीपदासाठी जाहीर केलेलं? त्याने जो सभापती झाला आहे प्रश्न. मग आता ही महायुती सत्ता म्हणायची की महाविकासाकडे सत्ता नेमके काय? सहकारात कुठलंही राजकारण राहत नाही. हे पॅनलच मुळात सर्वपक्षीय पॅनल होते. काय शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेतले. काय निर्णय घेणार शेतकऱ्यांसंदर्भात? शेतकऱ्यांसंदर्भात लिलाव पद्धत वगैरे सर्व त्या संदर्भात निवड झाली आपली, काय वाटतं आपल्याला? आज आपली निवड झाली आहे, काय वाटतंय? चांगलंच वाटेल. सर्वात महत्वाचा एक विषय की शेतकऱ्याच्या हिताला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतामध्ये जाताना ते गाड रस्ते असतात त्यावेळेस खूप त्रास होतो. तर ते रस्त्यांचा विषय मार्गी लावू. सर्वोच्च स्थान हे शेतकऱ्यांचंच असेल.